कोरोनाची लागण झाल्यामुळं मुंबईत 2 महिलांचा मृत्यू झाल्याची बातमी 19 मेला आली. दोन्ही महिला मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या, पण नंतर त्यांचा मृत्यू कोविडमुळे नाही तर वेगळ्याच आजारानं झाल्याचं हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं. पण गेल्या काही दिवसात मुंबईत कोरोना रुग्णांची वाढ लक्षणीयरित्या वाढल्याचं पाहायला मिळतंय. यामुळं 5 वर्षापूर्वी जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय का, अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. सिंगापूर, थायलंड, हाँगकाँग सारख्या देशांमध्ये कोविड रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत चालल्याचं दिसून येते. कोरोनाच्या जुन्याच JN.1 व्हेरियंटचे नवीन स्ट्रेन आल्याची माहिती देण्यात येते. महाराष्ट्र आणि मुंबईतही कोविड रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्यानं ही चिंतेची गोष्ट असल्याचं सांगितलं जाते. पण प्रशासनाकडून लोकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं जात आहे. सध्या मुंबई आणि महाराष्ट्रात कोविड रुग्णांची आकडेवारी काय, या व्हेरियंटबद्दल कोणती माहिती देण्यात आली आणि त्यावरचे उपाय नक्की काय, त्याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी कोविड रुग्णांच्या सध्याच्या आकडेवारीबद्दल बोलूयात. सध्या दक्षिण पूर्व आशियातल्या देशांमध्ये जो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय त्यामध्ये सिंगापूर, हाँगकाँग सारख्या ठिकाणी JN.1 या कोरोना व्हेरियंटचे स्ट्रेन आढळलेत. सिंगापूरमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाचे रुग्ण अचानक वाढल्याचं दिसून येते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तिथे 11,100 केसेसची नोंद झाली होती, तर मेच्या पहिल्या आठवड्यात हा आकडा 14,200 पर्यंत पोहोचला होता. सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार एप्रिलमध्ये दररोज सरासरी 102 पेशंट्सना हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागत होतं. मेमध्ये रुग्णांची संख्या वाढून ती 133 वर पोहोचली. सिंगापूरनंतर हाँगकाँगमध्येही कोरोनाच्या केसेस वाढल्या आहेत. एका वर्षातल्या सगळ्यात जास्त कोरोनाबाधित रुग्ण गेल्या 5 महिन्यात आढळून आलेत. त्यामुळे ही हाँगकाँगसाठी अतिशय चिंतेची गोष्ट असल्याचं सांगितलं जातंय. ज्या देशातून कोरोना जगभरात पसरला त्या चीनमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून येते. एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली असल्याचं चीनच्या आजार प्रतिबंधक आणि नियंत्रण विभागानं सांगितलंय. थायलंडमध्ये मागच्या 4 महिन्यात 71,067 कोरोना रुग्ण आढळलेत, तर 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. एप्रिल महिन्यात थायलंडमध्ये सॉन्गक्रॉन फेस्टिवल नंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. आता भारतातली आणि महाराष्ट्रातली परिस्थिती काय त्याची माहिती घेऊयात. 19 मे पर्यंत भारतात कोरोनाचे 257 ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. 257 मधल्या 164 केसेसची नोंद ही 12 मे नंतर गेल्या आठवड्याभरात झाली आहे. देशात सगळ्यात जास्त 95 कोविड ऍक्टिव्ह केसेस केरळमध्ये आहेत. या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात एका आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या 12 वरून 56 पर्यंत पोहोचली. यामध्ये मुंबईत सर्वाधिक रुग्ण असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईत 19 मेला कोरोनाच्या 8 रुग्णांची नोंद झाली होती. 18 मेला मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये एका 54 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. तर काही दिवसापूर्वी एका 14 वर्षीय मुलीचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. पण या दोघींचाही मृत्यू कोविडमुळे झाला नसून त्यांना आधीपासून जडलेल्या व्याधींमुळे झाल्याचं मुंबई महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं. 14 वर्षाच्या मुलीचा मृत्यू हा मूत्रपिंडाच्या आजारामुळे, तर 54 वर्षीय महिलेचा मृत्यू कॅन्सरनं झाल्याचं केईएम हॉस्पिटल आणि महापालिकेने सांगितलंय. तर पुण्यातही एका 87 वर्षीय रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान मुंबईत कोविड रुग्णांची संख्या जास्त असल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये उपचाराची सोय उपलब्ध आहे. 7 हिल्स हॉस्पिटलमध्ये 20 बेड उपलब्ध करण्यात आलेत. हे बेड लहान मुलं आणि गरोदर स्त्रियांसाठी तसंच 60 जनरल बेड तयार ठेवण्यात आलेत. कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये 2 ICU बेड्स आणि 10 बेड्सचा जनरल वॉर्ड उपलब्ध आहे. गरज पडल्यास त्यात वाढ करण्यात येईल. कोरोना संबंधित लक्षणं आढळल्यास नागरिकांनी लगेच महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन उपचार घ्यावे. घाबरण्याचं काहीही कारण नाही, असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलंय. आता कोरोनाच्या या व्हेरियंटबद्दल जाणून घेऊयात. सध्या सिंगापूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव LF.7 आणि NB.1.8 यामुळे झालाय. हे दोन्ही स्ट्रेन JN.1 या व्हेरियंटपासून तयार झालेत, जो ओमिक्रॉन नावाच्या कोरोना विषाणूचा उपप्रकार आहे. JN.1 हा ओमिक्रॉनच्या BA.2.86 चा एक प्रकार आहे. सिंगापूरमध्ये 3 पैकी 2 कोरोना रुग्णांना या नव्या 2 कोरोना स्ट्रेनशी लागण झाल्याचं सांगितलं जात आहे. JN.1 सगळ्यात पहिल्यांदा ऑगस्ट 2023 मध्ये लक्झेंबर्गमध्ये आढळला होता. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO या व्हेरियंटची व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणून नोंद केली आहे. JN.1 खरंच धोकादायक आहे का, त्याची लक्षणं काय आहेत, असेही प्रश्न आता विचारले जात आहेत. घसा दुखणं, कोरडा खोकला, ताप येणं
थकवा, नाक गळणं, डोकं दुखणं, वास न येणं, तोंडाची चव जाणं अशी काही प्रमुख लक्षणं या व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये आढळून आलेत. तसंच काही जणांना जठर आणि आतड्याशी संबंधित आजार झाल्याचंही दिसून आले. ही लक्षणं काही दिवसांपासून ते आठवड्यांपर्यंत राहू शकतात. लो इम्युनिटी पॉवर, वृद्ध व्यक्ती किंवा दीर्घकालीन आजारी असणाऱ्या व्यक्तींना कोविड JN.1 चा धोका जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. आता JN.1 व्हेरियंट 2023 पासून आहे, पण त्याची लागण होण्याचं प्रमाण आत्ता का वाढलंय? तर काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार JN.1 रोग प्रतिकारक शक्तीवर मात करून अतिशय वेगानं पसरतो. XBB.1.5 सारख्या आधीच्या व्हेरियंटपेक्षा हा व्हेरियंट अगदी वेगळा आहे. त्यामुळं ज्यांना आधी कोरोनाची लागण झाली आणि ज्यांनी लस घेतली अशा लोकांनाही या व्हेरियंटची लागण होत असल्याचं सांगण्यात आलंय. तज्ज्ञांच्या मतानुसार शरीरातल्या अँटीबॉडीजचं कमी झालेलं प्रमाण हेच सिंगापूर, हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याचं मुख्य कारण आहे. त्यामुळे तिथल्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. भारतात खूप आधी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झालं होतं, त्यामुळे लोकांच्या शरीरातल्या अँटीबॉडीज कमी झालेल्या असू शकतात असं सांगितलं जात आहे. पण या व्हेरियंटमुळे जास्त घाबरण्याचं कारण नसल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे. इंडियन मेडिकल रिसर्च काउन्सिलचे शास्त्रज्ञ डॉक्टर रमन गंगाखेडकर म्हणाले की भारतात ओमिक्रॉन व्हेरियंटवर उपायकारक लस आहे, जी पुण्याच्या जिनोव्हा फार्मास्युटिकल्सनं तयार केली आहे. जर भारतात केसेस वाढल्या तर लसींचं प्रोडक्शन आपण लगेच वाढवू शकतो, पण सध्या तरी परिस्थिती धोकादायक नाहीये. पण ज्येष्ठ नागरिक तसंच ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. मास्क घालणं, स्वच्छता राखणं, गर्दीच्या ठिकाणी न जाणं या गोष्टी अशा लोकांनी पाळाव्यात असं डॉक्टर गंगाखेडकर यांनी सांगितलंय. भारतात सध्या तरी कोरोनाच्या ॲक्टिव्ह केसेसमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून येत नाही. कोरोनामुळं आत्तापर्यंत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाहीये. पण असं असलं तरीही काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. तसंच या व्हेरियंटला जास्त घाबरण्याचं कारण नाही. लक्षणं आढळल्यास उपचार घेतल्यावर या व्हेरियंटवर मात करता येईल असंही तज्ज्ञांनी सांगितलंय. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून सांगा आणि बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.